आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजिता तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुका सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धार ये ग विठाबाई ये ग विठाबाई ये ग विठाबाई दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् इको बंद करा देव परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश परमात्म्याचा अतिशय सुंदर असा जगाला ललांभूत ठरेल आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक अतिशय उदात्त असं वैभव, अत्यंत देखणं असं रूप वारीच्या रूपाने आपण सर्वजण पाहतो आहोत. याची देही याची डोळा आणि या सगळ्याचा अनुभव, पंढरीश परमात्म्याच्या सानिध्याचा अनुभव इथे आपल्याला घर बसल्या मिळावा, या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये बसून मिळावा, याकरता दरवर्षीप्रमाणे अव्याहतपणे चालू असलेला सकाळ वृत्तपत्र समूहाचा अतिशय अलौकिक असा हा देखणा सोहळा. या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला मनापासून नमस्कार करते. सेवेसाठी घेतलेला अभंग हा सगळ्यांच्या परिचयाचा, पाठांतरातला, कीर्तनाला न येणाऱ्या मंडळींचा सुद्धा पाठ, पण बऱ्याचदा अर्थाकडे पाठ होते. त्यामुळे असा अत्यंत सुंदर असा वैराग्य राग रसिक भक्तीचे वल्लभ, भक्तीचे आचार्य, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे
जगद्वंद्य जगद्गुरु संतश्रेष्ठ देहू निवासी श्री संत तुकोबारायांचा 4 चरणांचा अत्युत्कृष्ट असा भगवंतांच्या सगुण रूपाचं यथोचित वर्णन शब्दबद्ध रूपाने केलेलं आहे. साकार स्वरूपामध्ये जणू काही पांडुरंग परमात्मा आपल्या समोर शब्दांच्या सामर्थ्याने तुकोबाराय या अभंगात व्यक्त करतात. आणि त्याचबरोबर सर्व सुख माझं कशामध्ये आहे आणि माझी नेमकी आवड आपल्याला सांगतात. विठाला अभंगाची अर्थपूजा आपल्याला बांधायची. माझ्या अल्पकुवतीनुसार अल्पमतीनुसार वेडे वाकुडे गायन परी तुझाच म्हणवीन या न्यायाने अतिशय प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या हृदयाला आनंद मिळेल अशा पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करते. तुकोबाराय म्हणतात आपुल्या बळे नाही मी बोलतो. महाराज म्हणतात मज विश्वंभर बोलवितो. तुका म्हणे मज बोलवितो देव अर्थ भाव गुह्य तोची जाणे. हजारोंच्या संख्येने अभंग लिहिणारे तुकोबाराय ज्याच्यामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं युतीपर्व अशी गाथा तुमचा माझा माथा सुधारवण्याकरता संतांनी आमच्या हातात दिली. अशा सकल संत मांदियाळीतील प्रमुख परमपूजनीय आणि प्रातस्मरणीय असलेले संत श्रेष्ठ तुकोबाराय इतर संत मांदियाळीमध्ये देहाचा घट ठेवून मंडळी गेली, पण महाराज देहाचा घट घेऊन वैकुंठामध्ये गेले. आज कुणीही कितीही जरी शंका कुशंका उत्पन्न केल्या तरी सुद्धा तुकोबाराय वैकुंठाला गेले होते हे त्रिकाला बाधित सत्य आहे. माऊलींच्या समाधीविषयी असू दे किंवा तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाविषयी असू दे चर्चा आजपर्यंत होत आल्या, आजही होत आहेत, त्या काही नवीन नाही. पण आमचं भावविश्व जितकं समृद्ध असेल ना तितका आम्हाला या सगळ्याचा परिणाम किंवा या सगळ्याचा अर्थ उमजल्याशिवाय राहणार नाही. आज आषाढी वारीच्या निमित्ताने आपण सगळे दरवर्षीप्रमाणे इथे एकत्र जमलो आहोत. महाराष्ट्रातले मान्यवर नामांकित आणि दिग्गज विद्वान कीर्तनकारांच्या मांदियाळीकडून आपण ज्ञानग्रहण करण्याचं काम करत आहात. आणि या सगळ्यांच्या मांदियाळीमध्ये आपल्या सगळ्यांची लेक लाडकी लेक मी संताघरची असं म्हटलं तर ते चुकीचं नाही. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सुरुवातीला मागते आणि जे काही प्रामाणिकपणे मांडता येईल ते मांडण्याचा प्रयत्न करते. अजिबात खूप कळतं म्हणून कीर्तन मी कधीच करत नाही, मला कळावं म्हणून मी कीर्तन करते. कारण माझ्या साथीला असलेली ही सगळी गुणीजन मंडळी यांच्यामुळे कीर्तन आहे. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवतात. महाराज मंडळी खूप सुंदर सुरेख गायन महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांचं गाणं आपण ऐकता आहात. गोड अशी नादब्रह्माची मृदंगावरची थाप आहे महाराजांची. संवादिनीवरचा तितकाच गोड हात आहे. मृदंग का मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग असं म्हटलंय. निर्जीव असून सुद्धा भजनात दंग राहतो तो मृदंग. पुढचं बोलायला लागेल का? नाही का? निर्जीव असून सुद्धा भजनात दंग आहे. टाळ का घेतले हो? सगळा आयुष्याचा जन्म मरणाचा विटाळ संपावा याकरता टाळ. त्यामुळे लावणी श्रुती मृदंग टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. बस इथं आल्यानंतर होय अंग हरिरूप या परिणतीला इथला प्रत्येक श्रोता आणि वक्ता पोहोचावा ही संतांची तुमच्या माझ्याकडून या गादीची किंवा या गादीकडून आपली असलेली अपेक्षा आहे. विठ्ठल श्रोतृवृंदामध्ये अतिशय ज्ञानसंपन्न अशी वाहती ज्ञानाची गंगा जणू काही माझ्यासमोर उपस्थित आहे. बघायला इतकं सुंदर वाटतंय. फक्त थोडंसं वाईट वाटतंय मागची मंडळी उभी आहे. थोडंसं काही करता आलं तर जरा बसता आलं. अत्यंत ज्ञान ग्रहणामध्ये किंवा ज्ञानसंपन्न असलेली मंडळी आपण आहात. श्रोत्यांच्या मध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक या सगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे उपस्थित आहेत. माझा महिला वर्ग मोठ्या बहुसंख्येने स्टेजवर सुद्धा आणि समोर सुद्धा उपस्थित आहेत. हा न सांगता टाळ्या आल्या महिला वर्गाकडून. आज खरं तर स्त्री शक्तीचा जागर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. खूप छान पद्धतीने स्वागत या महिला मंडळींनी केलंय. सकाळ वृत्तपत्र समूहाचे तर किती धन्यवाद आणि किती आभार व्यक्त करावेत. धन्यवाद नसतात मानायचे, वाद निर्माण होतो धन्यवाद म्हटलं की. आणि आभार म्हणावं तर भार येतो. त्यामुळे कृतज्ञतेत मला राहायला निश्चित आवडेल. आपण जवळजवळ तिसऱ्यांदा या व्यासपीठावर मला आपल्या सेवेची संधी दिली. मी मनापासून आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते. सकाळ वृत्तपत्र समूह एकंदरीत त्यांचं संबंधक कार्य आणि एकंदरीत ज्ञानपिपासू वृत्तीने सकल समाजाकडे ज्ञानाची प्रकाश शलाका पोहोचवण्याचं काम अत्यंत सुंदर पद्धतीने सकाळ वृत्तपत्र अनेक वर्षांची परंपरा
आणि आपल्या सगळ्यांचे ज्ञानचक्षु उघडण्याचं काम करतायत. वाचन संस्कृती आजही आपल्या सगळ्यांच्यामध्ये रुजावी या अत्यंत सुंदर अशा प्रेरणेने निरनिराळे उपक्रम राबवत आहेत. आणि त्यातलाच हा एक दरवर्षी असलेला, वर्षातून 2 वेळा असलेला अत्यंत भव्य आणि दिव्य असा उपक्रम. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा अभंग आहे. मी म्हटल्याप्रमाणे अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पाठांतरातला आहे. की लेकरं यांच्याकडे पाहिलं की आपलं भवितव्य, संप्रदाय किती मोठा आहे, संप्रदाय किती विशाल आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. वैश्विक संप्रदाय ज्याचं वर्णन केलं तरी ते चुकणार नाही. मी परत विसरून जाईन, आमच्या विणेकरी महाराजांचा आज वाढदिवस आहे. त्यांना एकदा वंदन करते आणि त्यांना खूप शुभेच्छा देते या महाराजांच्या गादीवरून. 77 वर्ष पूर्ण झाली आहेत महाराजांना आणि 78व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. त्यामुळे भगवंतांनी किती गोड सेवा करून घ्यावी बघा, ते नंतर राहून जायला नको म्हणून मी आता गोड त्यांना शुभेच्छा या निमित्ताने आपण दिल्या. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा 4 चरणांचा अत्यंत गोड असा अभंग 2 चरण असणाऱ्यांसाठी दिलाय. मी नेहमी म्हणते, कारण 4 पायांच्या पशूंसाठी याचा काही उपयोग नाही. पशुदेही नाही गती. आज वैश्विक लेवलवर गेलेला आपला संप्रदाय जो वैदिक आहे, जो अनादी आहे, आणि एवढंच नाही, ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. साक्षात महाविष्णू ज्ञानोबा माऊलींच्या रूपाने अवतीर्ण होतात. साक्षात सबदेवन का बाबा आदिदेव भोलेनाथ, सबदेवन का बाबा सबसे बडा देव आदिदेव महादेव आदिनाथ उमा बीज प्रगटले असं वारकरी संप्रदायाचं आराध्य तिथून सुरू झालेली ही नाथ संप्रदायाची परंपरा. या आदिदेवांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या अंश रूपाने निवृत्तीनाथांचा जन्म होतो. ब्रह्मदेव साक्षात सोपानांच्या रूपाने जन्म घेतात आणि त्रिगुणात्मिका शक्ती असलेली आदिशक्ती मुक्ताई रूपाने अवतीर्ण होते. हे या वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, भूषण आहे. ही 4ही लेकरं जगाला ललामभूत असा आदर्श ठेवून गेली. संप्रदायाची पताका अव्याहतपणे फडकावत ठेवली. विदर्भातले थोर संत प्रज्ञाचक्षु मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज माधान निवासी असलेले, की ज्यांचा फोटो आज कारंजा मंडपामध्ये माऊलींच्या समोर आहे. स्वतःला ज्ञानेश कन्या आणि कृष्ण पत्नी स्वरूपामध्ये ज्यांनी समजलं आणि मधुरा भक्तीचा अत्यंत सुंदर असा प्रसार प्रचार गुलाबराव महाराजांनी केला. त्यांनी या संप्रदायाबद्दलचं वर्तवलेलं भाकीत, वारकरी पंथ हा विश्वपंथ झाल्याशिवाय राहणार नाही, हे भाकीत गुलाबराव महाराज वर्तवतात. आणि आज आळंदी पंढरपूरकडे जाणारा जर लोकांचा ओघ आणि एकंदरीत समाजाची भगवान पंढरीश परमात्म्याच्या प्रतीची प्रेमभावना, संप्रदायावरची निष्ठा जर पाहिली तर आपल्याला असं वाटतं की संतांचं भाकीत कधीच खोटं होऊ शकत नाही. हा विश्वपंथ होण्याच्या मार्गावर असलेला संप्रदाय, महाराष्ट्रातला, भारतातला सगळ्यात मोठा संप्रदाय, आणि या संप्रदायाची सेवा करण्याच्या निमित्ताने आज आपण सगळे इथं उपस्थित आहोत. शब्दांची सेवा करतोय. खरं तर संतांनी शब्दांच्या माध्यमातून आमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला. बरं, शब्दांचं त्यांचं वर्णन करावं तर एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत अशी ताकद शब्दाची. त्या शब्दातलं एक एक अक्षर हे अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणारं होतं. अभंग समाज, दुभंगणाऱ्या समाजाला अभंग करण्याचं शाश्वत आणि अत्यंत सुंदर असं काम ज्या संतांच्या अभंगांनी केले ते तुकोबरायांचे अभंग आहेत. माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. माऊलींच्या अतिशय सुंदर अशा मूर्तीचं, तुकोबरायांच्या मूर्तीचं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवक विठोबा या सगळ्यांच्या पूजनाने रोजची आपली कीर्तनाची ही संध्याकाळ सुरू होते. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आपण भक्तीचं, अध्यात्माचं चिंतन ऐकत आहात. इथं येणाऱ्या वक्त्यांवरून आपण, आणि अर्थात श्रोत्यांचा अधिकार तेवढा मोठा आहे, वक्ता वक्ता नव्हे श्रोते विण. बऱ्याचदा आज समाजामध्ये कीर्तनामध्ये सिद्धांत, तत्वज्ञान, वेदांत किंवा संस्कृत हे सगळं सोडून, म्हणजे हे काही आलं कीर्तनकाराच्या मुखातून तर आमचा याच्याशी काही संबंध नाही असं समजणारा एक थोडासा वर्ग आपल्याला दिसतो. हे असं म्हणणं म्हणजे
सिरियस असलेल्या पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. आजारी पडल्यानंतर आपण आपल्या मनाने मेडिकलमध्ये औषधं आणतो का? आणणारी असतात काही मंडळी, पण तरी सुद्धा डॉक्टरचा सल्ला घेतलेला कधीही योग्य राहतं. आपल्याला साधा रोग जडला, आपल्याला साधा आजार जडला तर आपण डॉक्टरचा सल्ला घेतो, पण भवरोगाचं काय करायचं? या भवरोगाचं निवारण करणारे एकमेव डॉक्टर आहेत ते म्हणजे आमचे सगळे संत आहेत. भवरोगाचं निवारण करण्याकरता संतांनी आम्हाला काढा दिलाय, आणि तो काढा म्हणजे असा तसा नाही. ब्रह्मरस घेई काढा जेणे पीडा वारेल, सगळी भवपीडा नष्ट होईल. आणि या भवसागरामध्ये गटांगळ्या खात असलेला मनुष्य नावाचा प्राणी, त्याचा उद्धार व्हावा, त्याचं जीवन कृतार्थ व्हावं याची तळमळ संतांना लागली. आणि मग तुमच्या माझ्या कल्याणाची, शाश्वत कल्याणाची कामना संतांनी केली, दंडवत घालून, दादागिरी करून नाही. दादागिरी तुम्ही आम्ही करतो, संतांनी दंडवत घातलं. सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकलांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. मनुष्य दादागिरी करतो, संतांनी कधीच दादागिरी नाही केली. चित्तशुद्धीची कामना, मनशुद्धीची कामना दंडवत घालून केली की बाबा रे चित्त शुद्ध करा. आणि याकरता भगवान गोपालकृष्णांनी गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये अनेक प्रकारे मनशुद्धी आणि चित्तशुद्धीची चर्चा केली. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. चित्ताच्या शुद्धतेविषयी चर्चा केली. आणि मग इथे आल्यानंतर चित्त शुद्ध व्हावं, मनाला चिरंतन शांती आणि समाधान प्राप्त व्हावं. कारण प्रत्येक भौतिकात अडकलेल्या जीवाकडे जर आपण पाहिलं तर जीव वखवकलेला आहे. समाधान नावाची शांती, समाधान नावाचं अत्यंत सुंदर असं श्रीमंतीचं एक ठिकाण आहे, ते आम्हाला मिळत नाहीये. नुसती धावाधाव आहे, नुसती धावाधाव आहे. महाराज म्हणाले शांती परते नाही सुख, नाथबाबा म्हणतात नेरावं हेची दुःख. मग ही चिरशांती जीवाला जर प्राप्त व्हायची असेल, अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वाच्या दिशेने जर वाटचाल करावा असं वाटत असेल, म्हणून अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण अशा 3 टप्प्यांमध्ये ज्याला मी कोण हे माहितीच नाही तो जीव अपूर्ण आहे. ज्याला मी कोण आहे हे थोडंफार कळलंय तो जीव पूर्ण आहे. आणि ज्याला अहम ब्रह्मास्मीचा बोध झालाय तो परिपूर्ण आहे. संत त्या अवस्थेला गेले. मी आणि भगवंत दोन नाहीच हा भाव संतांनी गाठला. तो भाव तुम्हाला मला कळावा म्हणून निर्गुण पूजा लाखात एखाद्याला जमते, सगुणाची पूजा आम्हाला संतांनी दिली. बघा, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणाले. माऊलींना प्रश्न पडला होता, पांडुरंगा तुला काय म्हणू रे? सगुण म्हणू की निर्गुण रे तुझं, सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण म्हणू की निर्गुण रे तुझं, सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गोविंद रे, गोविंद
स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे, निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमा देवीवरू गोविंदू रे, विठ्ठलू रे. सगुण निर्गुणवाद्यांनी अनेक चर्चा केल्या, पण देव नेमका कसा आहे म्हणून निर्गुणवाद्यांना किंवा सुद्धा त्या सगुणाचा मोह पडावा. अद्वैतवादाचे पुरस्कर्ते असलेले आद्य जगद्गुरु शंकराचार्य वृंदावनात जातात. त्यावेळी भगवान गोपालकृष्णांचं सगुण रूप पाहतात आणि त्या सगुण रूपाला अद्वैती असलेले शंकराचार्य मोहित होतात आणि म्हणतात, भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. त्याचं वर्णन केलं. पंढरपूरला आले, महायोग पीठ असं वर्णन शंकराचार्य पंढरी क्षेत्राचं करतात आणि शंकराचार्य या भगवंताकडे पाहतात आणि त्याचं वर्णन करतात. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आदी देवांना सुद्धा नमस्कार केला परब्रह्मलिंगम म्हणून आणि ती परंपरा सुद्धा उद्घोषित केली आणि त्याचं सार्थ अभिमान आणि वैभव आमच्या समोर ठेवलं आचार्यांनी. म्हणून निर्गुण उपासना लाखात एखाद्याला जमते, ज्ञानोबांना जमली, मग आपल्याला जमेलच असं नाही. म्हणून भगवंतांनी सगुण पूजा, संतांनी सगुण पूजेचा आधार सर्वसामान्य जीवाला दिला. मग संतांनी अवघड असलेलं तत्वचिंतन, अवघड असलेलं अध्यात्म, पाहिली पुराणे, धांडोळी दर्शने असं म्हणून सोप्या शब्दामध्ये अर्क ज्याला म्हणतो ना आपण, शोधून 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 सार काढावं आणि क्रीम आपल्या हातात दिलीये. इतकं सोपं करून दिलंय, पण आमची अडचण अशी आहे की आम्ही सोप्याचं अवघड करून ठेवलंय. आम्ही हसायलाच तयार नाही. समाधी म्हणजे दुसरं काही नाही हो, मनाची टिकणारी अखंड प्रसन्नावस्था म्हणजे समाधी. विठ्ठल संजीवन समाधीचा अर्थ गूढ आहे, रहस्य गूढ आहे. पण आपण प्रापंचिक जीव आहोत. आपली समाधी आपल्याला इतकी तरी साधता येईल ना? प्रपंचामध्ये सदैव प्रसन्नता आम्हाला मिळवता येईल का? कारण आमचे चेहरे कायम ओढलेले आहेत. ज्याच्याकडे बघावं ती व्यक्ती त्रासलेली आहे, संत्रस्त आहे, प्रचंड टेन्शन आहे, ताण आहे, फ्रस्ट्रेशन आहे, खूप टेन्शन आहे. 2 वर्षाचं पोरगं सुद्धा टेन्शन मध्ये, त्याला मोबाईल नका घेऊ बघा. मग त्याला टेन्शन वेगळंच आहे, ते घर डोक्यावर घेतं. प्रत्येक जीव त्रासलेला आहे. संसारी माणूस एकमेकांना भेटतो सुद्धा असाच, काय कसं काय बरं आहे का बघा बरं, चाचपतात एकमेकांना. पहिला माणूस किंवा पहिला संसारिक दुसऱ्या संसारिकाला विचारतो, काय कसं काय बरं आहे का? समोरून उत्तर येतं, बरेच. सगळ्या जगाचं टेन्शन जणू आपल्याला परमेश्वराने दिलंय असा जो काही आम्ही भाव व्यक्त करतो ना, बरंच म्हणायचं चाललंय आपलं कसं तरी. खरं सांगू का, विचारणाऱ्याला फार बरं वाटतं जेव्हा तुम्ही असं उत्तर देता. आता हा अनुभव आहे आपला. आपल्या फाईल ओपन होतात ना, वक्त्याकडून जे काही निघतं त्यामुळे आपल्या फाईल ओपन होतात ना, आपल्याला पटतं की अरे हे खरंय. म्हणून तर मग सुखाच्या अभिलाषेसाठी मनुष्य जीव किंवा अखंड जीव मात्र अखंड धावतोय ऐहिकातला समाज. त्यामुळे सुखाच्या मागे धावता खरं सुख आमच्या हातात येतच नाही आणि खरं दुःखही आम्हाला कळत नाही. सुख दुःखाच्या पलीकडे असलेला सुखातीत गुणातीत आनंद आणि अद्वैत स्वरूपात असलेला परमात्म तत्व तिथं पंढरीत नांदतंय. 28 युगांपासून तिथं उभं आहे. याची प्रचिती, याचा अनुभव संतांनी घेतला आणि आम्हाला सर्व सुखाचा पत्ता दिला. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
आम्ही सगळे धावतो. काळजी वाटली संतांची, आईचं रूप आहे म्हणून जगाची माय म्हणतो आम्ही ज्ञानोबरायांना. माऊली, विश्व माऊली म्हणतो. आज त्यांच्या कृपाछत्र छायेखाली सगळ्या दिंड्या पंढरपूरपर्यंत आता पोहोचल्यात. वाटचाल करतायत, प्रवास करतायत. विटेवरचा देव वाटेत भेटतो ती आपली वारी आहे. जिथं लौकिकाकडून अलौकिकाकडे प्रवास आहे, द्वैताकडून अद्वैताकडे प्रवास आहे, भौतिकाकडून अभौतिकाकडे प्रवास आहे आणि अहंकाराकडून आत्मज्ञानाकडे प्रवास आहे. विठ्ठल काय सोहळा आहे, किती आनंद आहे. संपदा सोहळा नावडे मनाला. आम्हाला भौतिकामध्ये आनंदच नाही, ही खरी वारकऱ्याची किंवा ही संतांची निष्ठा आहे की तुम्ही ज्या भौतिक सुखामध्ये आनंद मानता. परवा एका टप्प्यामध्ये चालले त्यावेळी एक आजीच्या मुखातनं वाक्य ऐकलं. म्हटलं आजी किती वर्ष झाले वारी करताय? त्या म्हणल्या बाई ग, वारी गिनायची नसते, वारी मोजायची नसते. आम्ही मोजतच बसलो. आम्ही त्याचाही अहंकार केला. माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या. आम्ही सात्विकतेचाही दंभ आम्हाला येतो आणि खरं सांगू का, देवाला ॲलर्जी आहे ती दंभाची. देवाला अहंकार आवडत नाही. आपल्याला ॲलर्जी असते, एखादी गोष्ट आपल्याला सहन होत नाही, तसं देवाला हे सहन होत नाही. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तमाराधनम. तू जे जे कर्म करशील ते कर्म मला अर्पण करण्याच्या भावनेने कर की मग भगवंत प्रसन्न आहे. त्याची चक्रपाणी वाट पाही, त्याची चक्रपाणी वाट पाही, त्याची चक्रपाणी वाट पाही, त्याची चक्रपाणी वाट पाही. का म्हणे ऐसे अर्थ त्याचे मानी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. जावे पंढरीसी आवडी मानसी, कधी एकादशी आषाढी. तुका म्हणे त्याचे अर्थ त्याचे माने, त्याची चक्रपाणी वाट पाहे. जावे पंढरीसी आवडी मानसी, कधी एकादशी आषाढी. देव वाट पाहतो म्हणून पंढरपूरला जायचं असतं बरं का. आता हे भगवंत स्वतः सांगतात नामदेव महाराजांना. नामदेव महाराज विठुरायाचे प्रेम भंडारी होते, भक्त शिरोमणी होते. भगवंत बोलायचे नामदेवांशी, सखा होते ना. बरं, देव असं आपलं गुज कुणालाही सांगत नाही, सिक्रेट कुणालाही सांगत नाही. नामदेव महाराजांना देव आपलं सिक्रेट सांगतात. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग पतित पावन, मी तो आहे खरा. माझ्याकडे या, कारण खरं सांगू का नामया, अरे माझ्याकडे येणारे सगळे मेले व्यापारी सकाम भक्ती घेऊन येतात, काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने येतात, पण निष्काम मला काहीच नको या भावनेने येणारा एखादा भक्त असतो. म्हणून तिही त्रिभुवनी नाही मज कोणी, सांगे चक्रपाणी नामयासी. मला कुणीच नाहीये. देव एकटा 28 युगांपासून तिष्ठत उभा आहे ना. मग तुकोबरायांना त्याचा लळा लागला, माऊलींना त्याचा लळा लागला. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. मग त्याचं गुणसंकीर्तन जे आपण करतो, त्याचं लीला संकीर्तन, त्याचं नाम संकीर्तन करावं, त्याचं रूप पाहावं, त्याचं नाम गावं असं अनेकांना वाटलं. कारण खरं सुख फक्त तिथं आहे. आपण जे प्रपंचात सुख मानतो ते प्रपंचात सुख नावाचा फक्त भास आहे, हे आम्हाला सगळ्यांना कळलं. मग अशा सुखाचा ॲड्रेस, अशा सुखाचा पत्ता आम्हाला संत देतात. आणि मग आवडे जीवासी जावे पंढरीसी. काय वाटलं संतांना? तिथं जावं. काय आहे तिथं? सगळ्या सुखाचं स्थान, सगळ्या सुखाचं गंतव्य. तिथं 28 युगांपासून तिष्ठत भक्तांची वाट पाहत उभा आहे. म्हणून देव वाट पाहतो म्हणून तरी आपल्याला जाता आलं पाहिजे बरं का. तुकोबराय आम्हाला भगवंताचं सगुण साकार रूप दर्शन देतात. आम्ही जीवन जगत असताना 2 मार्गाने जगतो. एक श्रेयसाचा मार्ग आहे आणि एक प्रेयसाचा मार्ग आहे. श्रेयस्कर मार्ग आपल्यासाठी जे चांगलं आहे ते करणं, आणि प्रेयस मार्ग आपल्याला जे चांगलं वाटतं ते करणं. दोन्हीमध्ये फरक आहे. श्रेयसाचा मार्ग आपल्यासाठी जे चांगलं आहे ते करणं, आणि प्रेयस मार्ग आपल्याला जे चांगलं वाटतं. आता आपल्याला काय आवडतं? काही आवडतं आपल्याला.
प्रापंचिक माणसाला कशाची आवड निर्माण होऊ शकते? आता लोकांच्या आवडी नाही मी सांगत इथे, पण एखाद्याला विचारलं कीर्तनाला येता का? नको म्हणले. आता प्राईम टाइम आमचं सुरू झालंय, सिरियल सुरू होती. ही आमची आवड आपली आपली, ठीक आहे, ज्याची त्याची आवड आहे. पण संतांची आवड वेगळी होती. महाराज म्हणाले, आवडीने भावे हरिनाम घेसी, जी चिंता त्याची सर्व आहे. आमची आवड प्रपंचात आहे. वास्तविक प्रपंच सवडीने आणि परमार्थ आवडीने व्हावा, हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं विधान आहे. प्रपंच सवडीने करावा, तो होणारच आहे, तो होतोच आहे, भगवंत करतोय. पण परमार्थ मात्र जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक करावा. आणि आम्ही जो काही परमार्थ करतो, तो महाराजांचं वचन आहे, माझं नाही सांगत. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणले, आमचा परमार्थ आमच्या घरातल्या लोकांना सुद्धा कळता कामा नये, इतका तो गुप्त असावा. आम्ही सगळ्यांना दाखवतो, आम्ही इतकं केलं, आम्ही तितकं केलं. म्हणून म्हटलं, सात्विकतेचा अहंकार संतांना आवडत नाही, देवाला आवडत नाही. म्हणून श्रेयसाचा मार्ग सांगतात. संपन्नता नाही मिळाली तरी चालेल, पण आमचं जीवन सफल झालं पाहिजे. जीवनाचा प्रवास अर्थार्जनासाठी नसून अर्थपूर्ण जगण्यासाठी आहे, हे आम्हालाही कळावं आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांनाही कळावं, यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल म्हणून भक्ती काय शिकवते, नाम काय शिकवतं, कीर्तन काय शिकवतं, संप्रदाय आम्हाला काय शिकवतो? खरं सांगू, भागवत धर्म संप्रदाय आम्हाला शिकवतो. आम्ही आमच्या लेकरांना, आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना एवढंच सांगतो, भरपूर शिक आणि भरपूर पैसा कमाव. भरपूर शिकायचं बाळा, भरपूर पैसा कमवायचा, भरपूर मोठं व्हायचं. पण तू भरपूर मोठा हो आणि एक उत्तम चांगला माणूस घड. माणूस म्हणून हो. घडवणं चुकलं की सगळं चुकतं ना. म्हणून हे केंद्रस्थान आहे कीर्तन भक्ती म्हणजे घडवण्याचं. आज समाजामध्ये कीर्तन भक्ती नवविधातली 2 क्रमांकाची भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम. पण ज्या कीर्तनाने हरिरूप पदाची प्राप्ती होते, कीर्तने महादोष जाती, कीर्तने भगवत होय भगवत प्राप्ती, कीर्तने उत्तम गती यदर्थी संदेह नाही, दसबोध समर्थ म्हणतात. मग एवढे सगळे लाभ एका कीर्तनाच्या माध्यमातून असताना आम्हाला संतांनी हा श्रेयसाचा मार्ग सांगितलाय. म्हणाले, बाबा इथं या, इथं या, इथं येऊन काय करा तुम्ही, आम्ही केळी मिळी गदार आणि आनंदे. कारण इथं जो आनंद आहे ना, तो प्रपंचात शोधायला गेला तर तो तुम्हाला मिळणार नाहीये. प्रपंचामध्ये फक्त दुःख आहे. मध्यंतरी सरकार अधूनमधून काही योजना आठवत राहतं बघा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आम्ही म्हणतो पाणी मरू दे, याची अडवा, त्याची जिरवा. तुला बघून घेतो म्हणून 25 वर्षापूर्वीचं दुखणं आम्ही तेच जपत बसतो आणि मग त्याच दुःखामध्ये खितपत पडतो. मला कधी कधी वाटतं, हे काही डस्टबिन आहे का आपलं? डस्टबिन आहे का? नाही ना. परमेश्वराने दिलेलं अत्यंत देह नावाचं सुंदर माध्यम. तुका म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. जन्माचं सार्थक कशाने महाराज सांगतात. देहाचं माध्यम दिलं, साधन दिलं आणि त्याच्यामध्ये बुद्धी नावाचं एक असं विशिष्ट. माऊली म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशराजे सकळ सिद्धी. ती बुद्धी आम्हाला त्या केशवराजापर्यंत घेऊन जाऊ शकते, इतकं तिचं सामर्थ्य आहे. फक्त ती बुद्धी शरणागत असली पाहिजे. मी आणि माझं अहंतेचा आणि ममतेचा त्या बुद्धीला जर स्पर्श झाला किंवा देहबुद्धीचा निश्चय, देहबुद्धीनी मी म्हणजेच देह आहे असा निश्चय केला, तर ती देहबुद्धी आम्हाला परमार्थाला सुद्धा घातक ठरते. म्हणून या सगळ्याचीच काळजी संतांनी वाहिली, आम्हाला श्रेयसाचा मार्ग दिला. आणि मग एका साधकाला किंवा एखाद्या सर्वसामान्य प्रापंचिकाला असा प्रश्न पडावा की महाराज काय करू, मला माझ्या आयुष्याचं स्थानच कळत नाही, मी कुठल्या मार्गाने प्रवास करू. माऊलींना असा प्रश्न विचारला असेल का कोणी? ज्ञानोबरायांचं काय होता हेतू जीवनाचा? माऊली उत्तर देतात, जाईन गे माये दया पंढरपुरा, 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 जाईन गे माये
अवघाचे संसार सुखाचा करीन अवघाचे संसार. इथं आल्यानंतर आनंदाचे आवारू मांडू जगात हे माऊलींचं ब्रीद. इथं आल्यानंतर करायचं काय हे ठरलं होतं. आम्हाला नेमकं तेच कळेना म्हणून आम्ही संभ्रमात आहोत. आणि मग एखादा मनुष्यजीव किंवा एखादा साधक अशा एका संतांच्या जवळ जातो. त्याच मार्गाने जावं बरं का. तेण्याची पंथे चालू जाता न पडेची गुंता कोठे काही. त्याच मार्गावरून डोळे झाकून चाललो ना तरी आम्ही आमच्या मूळ स्थानावर पोहोचणार आहे. अशी कधीतरी आपल्या मनाशी सुद्धा बोलावं बरं का. आपण आपल्याशी बोलतच नाही. आपण आपल्या आत कधी पाहतच नाही. आपण आपला श्वास सुद्धा कधी ऐकत नाही. खरं सांगा इतकी धावपळ आहे सध्या आमची. अखंड धावा आहे. आम्ही अंतर्मुख नाही आपण बहिर्मुख होत चाललो. त्यामुळे दुःखाला कारण ठरत चालला हा जीव. महाराज म्हणाले आत्मशोधाची धडपड करत रामचंद्राच्या डोंगरावरती महाराज तासन तास बसायचे. येणे सुखेरुचे एकांताचा वास अखंड आहे. आणि खरं सांगू ज्याला जीवनामध्ये लोकांताशिवाय एकांत नाही आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत भेटत नाही संतांच्या जीवनाचा संदेश आहे. असा साधक शोध घेत 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 व्यापलेला होता, त्रासलेला होता, प्रपंचाला कंटाळलेला होता. महाराज मी काय करू, मी कुठे जाऊ, मला माझं सर्व सुख कुठं मिळेल सांगा ना महाराज. महाराजांच्या जवळ तो गेला आणि महाराज म्हणतात की बाबा रे मी ज्या देवाची भक्ती करतो तो देव तुला चालेल का. कारण आपल्याकडे भारतीय अध्यात्मशास्त्राने पंचायतन पूजा सांगितली आहे ज्यामध्ये गणपती बाप्पा आहे, सूर्यनारायण आहे, शिव विष्णू आणि आदिशक्ती. अशा पंचायतन पूजेमध्ये ही सगळी रूपं एकाच देवतेमध्ये येतील असा एक देव मी तुला सांगतो. त्या देवाची उपासना कर. महाराज सांगतात, पत्ता देतात आणि त्या देवतेचं नाव सुद्धा सांगतात. मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. 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 ओ धर्माचे नगर तेथील मोकाशी असे विटेवर. ओ तेथील मोकाशी असे विटेवर कुंडलिक भक्त राजा शोभे चंद्रभागा तीर. कुंडलिक भक्त राजा शोभे चंद्रभागा तीर. ओलती साधू संत दिवा वाटे हुरहुर. ओरती साधू संत दिवा वाटे हुरहुर. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. या मजते समरी दाखवा दिनांचा सोयरा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा. या मजतेत घरी देवा दिनांचा सोयरा. गावाचं नाव सांगितलं पंढरपूर. बरं पंढरपूर कसं आहे. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. नामदेव महाराज म्हणतात मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. आणि तिथला असलेला जो पाटील आहे, तिथला असलेला जो मोकाशी आहे, तो त्याचं नाव आहे पांडुरंग पंढरीनाथ परमात्मा. पत्ता दिला, नाव सांगितलं. तो साधक म्हणाला महाराज पांडुरंग नावाची अनेक जण असू शकतात, एकाच नावाची अनेक माणसं असतात की हो. नेमकं म्हणाले त्याला बघायचं कसं, त्याला ओळखायचं कसं. काहीतरी आयडेंटिफिकेशन असेल ना, काहीतरी खूण असेल. त्याला बघितल्यानंतर हाच पांडुरंग आहे असं ओळखायचं कसं. आता इथं सुद्धा बरेच पांडुरंग असतील की नाही. अहो नामदेवांच्या कीर्तनात पांडुरंग नाचत होते. आम्ही धन्यता मानतो आमच्या कीर्तनात त्या नावाच्या व्यक्ती आल्या तरी आम्ही धन्य झालो. म्हणाले पांडुरंग कसा दिसत असेल, कसा ओळखू त्याला. तुकोबर आहे त्याचं रूप शब्दबद्ध करतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. सुंदर ते ध्यान उभे विटेवारे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारे. सुंदर ते ध्यान
ध्यान उभे विटेवरी. संतांनी शास्त्राचा अभ्यास केला आणि आम्हाला अत्यंत साधं सोपं तत्वज्ञान सोप्या शब्दामध्ये दिलं. बरं, दर्शनशास्त्रानुसार भगवंताची किंवा पुरुष देवतेची पूजा किंवा पुरुष देवतेचा नमस्कार दर्शन जर घ्यायचं असेल तर ते पायापासून घ्यावं असं दर्शनशास्त्रामध्ये सांगितलंय. तुकोबराय आम्हाला त्या शास्त्राचा जणू काही परिचय करून देतात आणि भगवंतांचं अत्यंत सुंदर असं दर्शनच आम्हाला देत आहे. तर इथे बसून भगवंताचं दर्शन घेऊया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. तुकोबरायांनी भगवंताचं रूप वर्णन केलं आणि सांगतात की माझा पांडुरंग कसा आहे सांगू. सुंदर ते ध्यान. ते ध्यान असं आहे, सुंदर शब्द वापरला. देवाला महाराज सुंदर म्हणतात. मग या सुंदर मध्ये नेमकं काय येतं? आम्ही सुद्धा सुंदर दिसण्याचा खूप प्रयत्न करतो. मग आमचं सौंदर्य ते देवाचं सौंदर्य आहे का? नाही. त्या पलीकडे जाऊन देव त्रिभुवन सुंदर आहे. देव सगळ्यामध्ये सुंदर आहे आणि त्याच्या सौंदर्याचे दाखले देणारी अनेक प्रमाणे संतांनी लिहिली. देव कसा आहे तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. देवा किती सुंदर आहेस रे तू. तुकोबराय त्याला सुंदर म्हणतात. आता प्रश्न असा आहे, पांडुरंग परमात्मा हा दिसायला कुठल्या रंगाचा आहे हो? काळ्या रंगाचा आहे, सावळ्या रंगाचा आहे. माऊलीने त्याचं वर्णन केलं. अनादि बघू काळा, ठाई चाची काळा. अनादि असलेला भगवंत आहे तो आधीपासून काळाच आहे. आणि काळा हा शब्द संतांनी माऊलींनी शुद्ध या अर्थाने वापरलाय बरं का. काळशार पाणी आपण म्हणतो, ज्याचा तळ नितळ दिसतोय, स्वच्छ दिसतोय, असं स्वच्छ पाणी भगवंत अत्यंत परमशुद्ध आहेत. सुप्रीम प्युरिटी ज्याला म्हणतात ना, असे परम पावन असलेले भगवान परमात्मा पंढरीश. त्याचं वर्णन तुकोबराय सांगतात. सुंदर ते ध्यान. बरं, भगवंताला सुंदर म्हणावं तर अनेकांनी त्याचं वर्णन केलं की तो काळा आहे. तो काळा काय, तो सावळा काय. अहो, वर्णाने सावळा असला तरी त्याचं नाव पांडुरंग पडलं. कृष्णावतारातलाच तो इथे येऊन विटेवर उभा राहिला. कृष्णावतारामध्ये रोज संध्याकाळी यशोदामाईने त्याच्याकडे काम दिलेलं असायचं. काय? गायी चरायला द्यायचं. आणि गायी घरी घेऊन येत असताना भगवंत कधी गायींच्या पुढे नाही चालले, गायींच्या मागे चालले कायम. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी म्हणजे तो गोरज मुहूर्त. का गोरज समय? का? कारण गायींच्या खुरांनी उठणारी जी सगळी धूळ होती ती भगवंतांच्या मुखावर यायची आणि भगवंत पांढरे दिसायचे, होते सावळे. म्हणून म्हणाले, मी जरी सावळा म्हणूनच पुन्हा अवतार घेतला तरी सुद्धा माझं नाव मात्र पांडुरंग असेल. पांडुर आहे अंग ज्याचे, असा तो पांडुरंग. त्यामुळे भगवंतांनी वर्ण सावळा स्वीकारला, काळा वर्ण स्वीकारला. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ हो काळे काळे गे माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ हो काळे हो माय. गुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एका वळी काळी हो माय. गळा मोती एका वळी काळी हो माय. गळा मोती एका वळी काळी हो माय. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ हो काळी हो माय. गुंथ काळी बिलवर काळी, गळा मोती एका वळी काळी हो माय. गळा मोती एका वळी काळी हो माय. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी हो, स्वामिनी काळी. आता संतांनीच त्याचं वर्णन केले, तो कसा आहे? काळा आहे. अजून संतांनी वर्णन केलं, तो नुसता काळा नाही, तो नुसता सुंदर नाही, तो चोर आहे, चोर. गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. हो माझा महिला वर्ग सगळा. चला. धरीला गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर, गळा
काळामध्ये महिलांनी कीर्तन करायचं की नाही अशा चर्चा अजूनही चालू आहेत. त्या काळामध्ये जनाबाई महाराजांचा अधिकार एवढा होता की जनाबाई उभ्या होत्या आणि आता ज्ञानदेवांना सांगत होत्या, जुनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अधिकार संपन्न असलेल्या स्त्री संत मालिकेतल्या जनाबाई. म्हणून वाटतं मला स्त्री वर्गाचा कायम प्रचंड अभिमान वाटतो बरं का, कायम अभिमान वाटतो. कारण जितकं कौतुक करावं तेवढं कमी असतं या वर्गाचं. एक अख्खा कुटुंब, एक अख्खा प्रपंच मागे सोडून सगळा तुमचा संसार डोलारा सांभाळण्याकरता येतात, सगळं करतात. सगळ्यांचं सगळं रांधावाडा उलटी काढा एवढं सगळं करून पार्ट्या पुढचं न सांगण्यासारखं येतं. इतकं कडक भांडण जनाबाईंनी करावं. चोर म्हटलं त्याला. बरं तो चोर नुसता चोर काय हो, काय चोरत होता? त्याला सुंदर कसं म्हणावं हा प्रश्न आहे. पण सौंदर्याच्या व्याख्या कमी पडल्या, शब्द कमी पडले तरी सुद्धा त्याचं सौंदर्य शब्दात साठवता येईल ना. तो चोर नुसता चोर नाही, तो काय काय चोरतो. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त. भारविता विसारले, भारविता विसारले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. भारविता विसारले, भारविता विसारले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ. इतक्या विशेषणांनी त्याला संबोधित केलं. त्याला सुंदर कसं म्हणायचं, पण त्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं अनेक संतांनी केलं. कृष्ण मूर्ती होय गे. काय बघायचं पंढरपुरात जाऊन. तुकोबराय सांगतात, नाथांची गवळण आहे. कळो आली सोय गे, प्राणाचाही प्राणू पाहता, सुख सांगू काय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, भक्त कृपेची माय गे, ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे. करायचं काय तिथे. एका जनार्दनी विटे, जोडी आले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. त्या 84 भक्ती सूत्रांमध्ये एक सूत्र भगवंत देवर्षी नारद आम्हाला सांगतात की देवावर प्रेम कसं करावं, देवाची भक्ती कशी करावी. तर त्याचं उत्तर दिलं, यथा व्रज गोपिकानां. गोपींच्या प्रमाणे, गोकुळातल्या गोपींप्रमाणे देवावर प्रेम करावं, देवाकडे पाहावं, देवाचं रूप डोळ्यांमध्ये साठवावं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. त्या गोपींनी, मी बऱ्याचदा हा प्रसंग सांगत असते, का देवाकडे जायचं. सगळ्या गोपींना गोकुळाला ज्यावेळी कळलं ना की भगवंत जन्माला आलेत गोकुळामध्ये, देव आलेत नंद बाबांच्या वाड्यामध्ये, भगवंत जन्माला आलेत, कृष्ण जन्माला आलाय, सगळी गर्दी त्या नंद बाबांच्या वाड्यावर. ही रांग मोठीच्या मोठी, सगळ्या गवळणी आल्या होत्या नटून थटून. तर देवाकडे जायचं, बरं जावं झालं बरं का, नाही का. उत्सव आहे ना, देवाकडे छान गेलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने सगळ्या गवळणी ज्यावेळी देवाला बघायला निघाल्या, कुणी चांदीच्या मोहरा हातात घेतल्या होत्या, कुणी सोन्याच्या मोहरा हातात घेतल्या होत्या, देवावर ओवाळून टाकाव्या, दृष्ट काढावी. अत्यंत प्रेममय भावनेने सगळ्या गवळणींनी गर्दी केली होती. सगळ्या वयोगटातल्या गवळणी होत्या तिथे. आणि त्या गवळणींमध्ये एक 90 वर्षाची एक गवळण होती.
आणि त्या गवळणीने विचार केला की सगळ्या या गवळणी नटून थटून कृष्णाला बघायला निघाल्यात आणि मी बाई अशीच, त्यापेक्षा मी घरी जाते, छानपैकी तयार होते, मस्त शृंगार करते आणि मग येते ना देवाला बघायला. त्रिभुवनात सुंदर असलेल्या परमात्म्याला बघायचे, तर मग आपण सुद्धा जरा तयार होऊन जाऊया. म्हणून ती तयारी करायला घरी गेली आणि वय थकलेलं, वृद्धा होती, त्यामुळे तयारी करताना थोडंसं काम जरा बिघडलं. जर किनार थोडी उलटी झाली, लग्नातला शालू ठेवला होता जपून, तो नेसला, त्याचं थोडंसं जड प्रकरण असतं ते, त्यामुळे जरा उलट नेसलं गेलं. मेकअप करायला घेतला तो चुकला थोडासा, ठीक आहे. मेकअपला आपल्याकडे शब्द आहे मराठीमध्ये, काय हो, शृंगार. अजून एक शब्द आहे नखरा. ते म्हणले जो न खरा. उत्तम तयारी केली, पण ती तयारी करताना सुद्धा भावनेच्या भरामध्ये एक्साइटमेंट असते बघा, किती सुंदर भाव होता. ते थोडं गडबडलं. होठो पे काजल नयनो में लाली, उलट झालं ना का. होठो पे काजल नयनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी 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 गौरव दीवानी बनी दीवानी बनी गौरव दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी दीवानी बनी. मीराबाईंनी ही वेळ सांगितला आम्हाला. मीराबाईंची गवळण किती वेळ लावो देवासाठी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुन गाने लगी, महलों में परी बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वेळ लागावं आणि त्या गवळणीने भगवंतांना बघण्याकरता असा जो काही आपला वेश केला आणि तिला पाहिल्याबरोबर असं चालत निघाली रस्त्यावरून. त्यांचे यजमान बसले होते एका पारावरती झाडाच्या, आणि त्यांनी पाहिलं, म्हणाले ही आपलीच दिसतीये. म्हणून जवळ गेले आणि म्हणाले अगं कसा अवतार केलाय, चुकलंय तुझं सगळं, ते दुरुस्त करून ये माघारी जा. त्या 90 वर्षाच्या वृद्ध गवळणीने दिलेलं उत्तर फक्त आज आपण घरी घेऊन गेलात तरी आपलं कीर्तन सफल झालं असं म्हणूया. तिने एक खूप सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली की अहो मला सगळं माहिती आहे, माझं हे सगळं चुकलंय, माझं गणित चुकलंय, मी बिघडलंय काहीतरी, मी वेगळंच काहीतरी तयारी केली आहे, पण तरी सुद्धा मला त्याला बघायचंय ना. मग मी प्रयत्न केलाय, माझ्याकडून काही चूक झालीये, मी चांगली दिसत नसले ना तरी सुद्धा आता मी त्याच्या समोर जाते, कारण हे सगळं दुरुस्त करण्यासाठी मी जर माघारी गेले आणि त्याच्यातच माझा वेळ निघून गेला ना, मी श्वास संपला तर त्याला बघायचं राहून जाईल, त्याला बघायचं राहून जाईल. हो, नश्वर असलेलं, क्षणभंगूर असलेलं जीवन संतांनी आम्हाला वेळोवेळी त्याची जाणीव करून दिली. थोड्या वेळाने काय घडेल आपल्याला माहिती नाहीये. तुम्हाला मी निगेटिव्ह नाही करत आहे, घाबरू नका, काही होत नाही आपल्याला, आपण कीर्तनात आहोत, काही होत नाही, पण तरी सुद्धा थोड्या वेळाने काय घडेल आपल्याला माहिती नाही. भागवत श्रवण करणाऱ्या परीक्षित राजाकडे 7 दिवस होते. आपल्याकडे तेवढे तरी आहे का, खात्री आहे का, म्हणजे 7 दिवस आहे बाबा आपल्याकडे, असं ठामपणे नाही सांगू शकत ना. काहीच सुरक्षा नाही, काहीच स्थित नाही, काहीच स्थिर नाहीये. अरिस्टॉटल नावाचा तत्ववेत्ता म्हणाला होता, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. या जगामध्ये स्थिर काय असेल तर बदल. बदल हा जगाचा नियम आहे, बदलत राहणार आहे, स्थिर काहीच राहणार नाही. यत्रष्टम तद नष्टम. आम्ही आहोत, उद्या नसू, म्हणून आम्ही आमची सुरक्षा पाहतो. बरं मला सांगा, बाईकनी प्रवास करणारा माणूस सुरक्षित आहे का? नाही. म्हणाले कार घेऊया, 5 स्टार रेटिंग वाली मजबूत कार. त्या कारने प्रवास करणारा माणूस तरी खरंच सुरक्षित आहे का आज? नाही. म्हणले ट्रेननी प्रवास करूया, ट्रेनचाही अपघात होतोय, आणि आता विमानात बसूया, सगळ्यात सुरक्षित. तेही सुरक्षित नाही आता. हेलिकॉप्टर. बरं मग म्हणाले जाऊ दे, कुठंच जायला नको, घरातच बसूया. घरात ठेच लागून सुद्धा तिकीट आपलं निघतं, काही सांगता येत नाही, जावं लागतं. घरात बसल्या
बसल्या एखादी व्याधी निघून जावं लागतं, काही सांगता येत नाही. मग आपल्याला अजूनही असं वाटतंय की आपल्या कंट्रोलमध्ये आहे सगळं. केवढा मोठा भास आहे, केवढा मोठा भ्रम आहे आपला, सगळं काही माझ्या कंट्रोलमध्ये नाही. वृक्षाचे ही पान खाली त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. या सगळ्याचा कंट्रोलर तिथे बसलाय. तुकोबरायांनी त्याला तिथं पाहिलं विटेवरती. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कसं आहे ते ध्यान? सुंदर आहे. कुठे उभा आहे? उभा आहे, बसलेला नाहीये. 28 युगांपासून का उभा राहिला असेल हो विटेवर? 2 मैत्रिणी आपापसामध्ये बोलायला लागल्या बरं का. तर ज्ञानोबांची कल्पना, 2 सख्या 2 मैत्रिणी एकमेकींशी संवाद करायला लागल्या. आता ज्ञानोबा सांगतायत त्या सख्या म्हणजे त्या काय बोलत असतील? आपण भेटल्यानंतर आपल्या चर्चा जरा वेगळ्या राहतात. तुझ्या गळ्यातलं किती तोळ्याचं, माझ्या गळ्यातलं किती तोळ्याचं, अगं ती साडी तिकडे छान मिळते, हेच आमचं सगळं. पण त्या सखीने दुसऱ्या सखीला विचारलं, सखी पुसे सखी येसी युगे झाली 28. उभा ऐकिला संतामुखी अद्यापीवर विटेवरी कटेवरी कर भीवरा तिर वाळवंटी संत सभा सभा देवका हो विटेवरी उभा उभा. 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 कुणाला विचारू हो देव का उभा राहिलाय? पुसून का बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिणला झाल्या सहस्र जिव्हा देवा. देव का हो विटेवरी उभा उभा. सगळे थकले. नेती न इति न इति असं वेदांना वाटलं. काहीच कळेना, उत्तर मिळेना. पण तो भगवंत भक्तासाठी उभा आहे, कुंडलिकासाठी उभा आहे, तुमच्या माझ्यासाठी तिष्ठत उभा आहे. 28 युगांपासून उभा आहे. उभा आहे आणि उभा म्हणजे तत्पर या अर्थी. विठ्ठल वाट पाहे उभा भेटीची आवडी. 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 कृपाळू तातडी ओ मुक्तावीरला. कृपाळू तातडी मुक्तावीर. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतारिया. कृपाळू तातडी उतारिया. वाट पाहे उभा भेटीची आवडी. वाट पाहे उभा भेटीची देव उभा आहे, देव तिष्ठत उभा आहे. बघा ना, एखादा संसारिक त्रासाने त्रासलेला होरपळलेला जीव खरंच ज्ञानोबांच्या चरणावर जातो, समाधीला आलिंगन देतो. स्पर्शदर्शन आहे पंढरपुरामध्ये. पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करतो, त्यावेळी डोळ्यातनं अश्रुधारा नाही वाहिल्या तर नवल आहे. जो निष्ठावंत भक्त आहे त्याच्या डोळ्यातनं घळघळ अष्टसात्विक भावजागृती होते, वाहतात. आणि वेदना म्हणजे संसारातली वेदना देवाकडे लवकर नेते आपल्याला. म्हणून प्रपंच प्रतिकूलच असावा, तो अनुकूल नसावाच खरं तर. आणि प्रपंचाची प्रतिकूलता परमार्थातली अनुकूलता ठरते. विठ्ठल नाही मिळत. कळसाचं दर्शन घेऊन माघारी यावं, नगर प्रदक्षिणा करून माघारी यावं. पण तिथं गेल्यानंतर एखाद्या जातिवंत वारकऱ्याला विचारलं नाही, एका पत्रकाराने प्रश्न विचारला. आता तिथे अशी ही गर्दी बरीच असते, ज्याला मी बऱ्याच असते रील मेकिंग स्टार, रील स्टार नाही, रील बनवणारी मंडळी खूप बऱ्याचदा दिसतात आपल्याला. आणि त्यांनी मग
एका वारकऱ्याला विचारला प्रश्न, म्हणले बाबा कधीपासून वारी करताय? त्या वारकऱ्यांनी, त्या निष्ठावंत होते बाबा, त्यांनी प्रश्न उत्तर दिलं. म्हणाले बाबा नेमकं आठवत नाही. त्यांच्या हाताला 5 वर्षाचा नातू होता त्यांचा, आणि त्याला पत्रकाराला किंवा त्या समोरच्या मुलाला, तरुणाला त्या आजोबांनी उत्तर दिलं. म्हणाले मला नेमकं साल आठवत नाही, मी किती वर्ष झालं वारी करतोय, फक्त म्हणले माझा हा नातू, मी एवढा होतो तेव्हा माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून वारी करतोय. जुन्या लोकांचं हेच गणित होतं, मी तेव्हापासून वारी करतोय. प्रश्न विचारला त्यांनी, बाबा एवढे वर्ष वारी करताय, भेटला का विठ्ठल? विठ्ठल दिसला का? ते म्हणले विठ्ठल जळी स्थळी भरला, गीता ठाव नाही बुरला, अजिम्या दृष्टीने देखिला. देवाला पाहायला चर्मचक्षुने आंतरिक दृष्टी लागते, तेव्हा तो कळतो, तेव्हा तो दिसतो. खरं सांगू, आजच्या काळामध्ये देव आहे की नाही इथंच आम्ही अडकलोय. म्हणून तर माऊलींची संजीवन समाधी पुन्हा चर्चेत निघते, तुकोबारायांचं वैकुंठ गमन चर्चेत निघतं. देव आहे की नाही इथंच. आणि खरं सांगू, भारतात राहून देव नाही असं जर म्हणणार असाल तर इथून चालते झालेले बरे, कारण ही देवभूमी आहे, ही देवभूमी आहे. इथं असून आपण देव नाही असं म्हणूच शकत नाही. आणि कट्टर नास्तिक हाच खरा आस्तिक असतो. खरं तर पु ल देशपांडे म्हणायचे मी नास्तिक होतो, पण देवळासमोरून जाताना आपोआप नमस्कार केला जायचा माझ्याकडून, मला कळतच नव्हतं, आपोआप घडणारी क्रिया आहे. आणि हे तुम्ही आम्ही नाही, हे माऊली म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. आमच्या इथल्या रक्तात नसा नसा, तिथल्या मातीच्या प्रत्येक कणाकणात ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी आहेत. आम्ही राहूच शकत नाही, आम्ही जगूच शकत नाही, ही देवभूमी आहे. त्यामुळे इथे शंका घ्यायच्या नाहीत. आणि देव निघून गेला म्हटल्यानंतर काय राहतं, माणसं नाव सुद्धा घ्यायला तयार, मी बॉडीला उचला म्हणतात, इकडे नाही तिकडे नाही. बघा, परमेश्वराचं अस्तित्व, परमेश्वराचं असणं आमच्या आतमध्ये, त्याची जाणीव ठेवणं किती महत्वाचं आहे. त्या तरुणांनी त्या बाबांना विचारलं, बाबा इतके वर्ष वारी करता, देव भेटला का, विठ्ठल भेटला का? ते म्हणले नाही रे बाबा, अजून नाही दिसला. नाही दिसला तरी वारी करता? हो म्हणले, तरी वारी करतो, मरेपर्यंत करणार. वारी चालताना जीव गेला तरी चालेल, पण वारी करणार, वारी चुकणार नाही. होय होय वारे करेल, पाही पाही रे पंढरी. मग पंढरीचा वारकरी असतो तो मोक्षाचा अधिकारी असतो, संतांचं म्हणणं आहे. आम्हाला इथे मोक्ष मिळतो, म्हणजे विठ्ठल भेटला नाही तरी सुद्धा वारी करता, करणार. बरं, आता पोरा लई प्रश्न विचारलेस तू मला, आता मी एक तुला प्रश्न विचारू का? त्या आजोबांनी प्रश्न विचारला त्या मुलाला, त्या तरुणाला. ते म्हणाले तुमच्या घरी तुम्ही कुत्रा पाळता का? तो मुलगा म्हणला हो, आमचा कुत्रा असतोच ना, आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये असतो, आमच्या घरात असतो, बेडमध्ये सुद्धा असतो तो. बरं, त्या आजोबांनी सांगावं, बाबा रे आम्ही सुद्धा कुत्रा पाळतो, पण आमचा कुत्रा घरात नाही, आमचा कुत्रा अंगणात असतो. गावाकडच्या लोकांमध्ये, खेड्यापाड्यामध्ये, घरामध्ये कुत्रा अंगणात असतो. अजूनही त्या पुढची आदर्श पद्धत, तो मागच्या अंगणात असतो कुत्रा. मग म्हणाले आमच्याकडं वाड्या वस्त्यांवरती शेताची ज्यावेळी कामं, मळणी, जी काही कामं चाललेली असतात त्यामध्ये कुत्रा आम्ही तिथं ठेवतो, वस्तीवरती कुत्रा पाळलेला असतो. बरं का, त्या कुत्र्याचा असा गुणधर्म आहे की आमचं कुत्र घुमतं आमचा कुत्रा, कारण त्याला गाडीमध्ये एसी मध्ये फिरायची अजिबात सवय नसते. आणि बरं, तो असा प्रामाणिक असतो, स्वामिनिष्ठ असतो की जर मध्यरात्रीच्या वेळी शेतामध्ये आमच्या वस्तीवर, आमच्या वाड्या वस्तीवर एखादा चोर आला तर तो कुत्रा भुंकतो, आणि त्याचं भुंकणं ऐकून शेजारच्या वस्तीवरचा कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. त्याचं भुंकणं ऐकून त्याच्या पलीकडच्या वस्तीवरचा कुत्रा भुंकायला सुरुवात करतो. खरं तर चोराला बघितलेलं असतं फक्त पहिल्या कुत्र्याने, पण बाकीच्या कुत्र्यांना तो सिग्नल आपोआप मिळतो आणि सगळी वस्ती, सगळे कुत्रे भुंकायला लागतात त्या वेळेला. बाबा हे उदाहरण का दिलं मला तुम्ही? अरे गड्या, नाही कळलं का तुला? विश्वास पहिल्या कुत्र्यावर ठेवावा हे जनावरांना कळतं, जनावरांना कळतं. आम्ही माणसासारखी माणसं आहे रे बाबा. नाही बघितलं मी विठ्ठल परमात्म्याला, नाही दिसला मला, सगुण रूपामध्ये भगवंताचं नाही दर्शन झालं, पण माझ्या ज्ञानोबांनी पाहिलंय त्याला, माझ्या तुकोबांनी पाहिलंय त्याला. आणि पाहिलं ना हो, योगी या दुर्लभा तो म्या देखिला साजणी, Thank you.
बघायचं कसं हे शिकवलं. कसा बघाल देवाला. देखिला व्यात्यासी बाप रखुमा देवीवरू गुण मांडली तैसी तोम्या देखिला साजणी योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. मी पाहिला, मला भगवंत मिळाला, मला दिसला. रवींद्रनाथ टागोरांना सुद्धा प्रश्न पडला होता की देव कसा असेल, देव दिसेल का, तो कसा आहे, तो सुंदर आहे, त्याचं ध्यान कसं आहे, ते पाहायचं झालं तर कसं पाहू. म्हणून एका स्वच्छ सरोवराजवळ रवींद्रनाथ टागोर गेले आणि पाहिलं. पौर्णिमेची रात्र होती. पूर्ण चंद्राचं प्रतिबिंब त्या सरोवरामध्ये, ते पाण्यामध्ये पडलं होतं आणि त्या प्रतिबिंबाकडे पाहिलं आणि टाळी वाजवली. विचारवंत संत कसे असतात बघा, तत्ववेत्ते. टाळी वाजवली, म्हणाले मला देव दिसला, देव कळला. आणि मग निवृत्तीनाथांच्या शब्दात उत्तर देतात, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही कला हो आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. देव कसा बघायचा. त्यांना प्रतीती आली आणि म्हणाले की आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही बिंब, आम्ही प्रतिबिंब तो बिंब, आम्ही जीव तो शिव. मग त्याचेच आम्ही आहोत हे कळायला आम्हाला इतका वेळ का लागतो. त्याचेच आम्ही आहोत हे आम्हाला कळायला इतका वेळ लागू नये ही संतांची तळमळ आहे आमच्या प्रतीची. म्हणून तुकोबा सांगतात, मी तुला दिलेल्या पत्त्यावर जा, पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पहा, माझा भगवंत सुंदर आहे. सुंदर ते ध्यान. कसं आहे ध्यान. उभे विटेवरी. विटेवर का उभा आहे. वीट म्हणजे साक्षात इंद्र भगवंत भगवंतांच्या पायाशी उभे आहेत असं म्हणतात. वीट हे अहंकाराला पायाशी घ्यावं त्याचंही प्रतीक आहे. भगवंत विटेवर उभा आहे म्हणूनच तो विठ्ठल आहे. बी म्हणजे विधाता, ठ म्हणजे नीलकंठ आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. विठ्ठल या तीनही ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवांचा आविर्भाव ज्या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो असे भगवान पंढरीश परमात्मा विटेवर उभे आहेत. कुंडलिकांनी केलेल्या भक्तीचं ते प्रतीक म्हणजे ती वीट भगवंत पायाशी घेऊन उभे आहेत. भगवंत विटेवर उभे आहेत. पण या विटेचं सुद्धा केवढं मोठं भाग्य. संत सांगतात, विठोबा पायीची वीट कैवा मी होईन, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, प्रयाग तीर्थ पाहीन, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन, वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन. त्रिवेणी स्नान करीन, परी मी विठ नव्हेन, करीन, परी मी विठ नव्हेन, त्रिवेणी स्नान करीन, परी मी विठ नव्हेन, हो विठोबा पायीची वीट कैवा मी होईन, विठोबा पायीची वीट कैवा मी होईन, विठोबा पायीची वीट कैवा मी होईन, विठोबा पायीची वीट कैवा मी होईन. कितीही पुण्य केलं कुठेही गेलो तरी सुद्धा त्या विटेचं भाग्य एवढं मोठं आहे की ती भगवंतांच्या पायाशी आहे. मग आपली धारणा अशी असावी की भगवंतांच्या पायाशी मला राहता येईल का. त्यामुळे असा भगवंत विटेवर उभा आहे. सुंदर ते ध्यान उभा उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया. भगवंतांनी आपले दोन्ही हात कटेवर ठेवलेत का. आचार्यांनी वर्णन केलं की भवसागराचं पाणी हे अभक्ताला त्रास देईल, अभक्ताला बुडवेल, पण खऱ्या भक्ताच्या कमरे इतकंच राहील. या भवसागरामध्ये खरा भक्त बुडणार नाही.
महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या भगवंताला या स्वरूपामध्ये पाहण्याचा मोह आदी देवांना सुद्धा नाही आवरला, म्हणून भगवंत आले ना, कैलासहून आले. सगळ्यात पहिले वारकरी आदिदेव भगवान शिव महादेव सगळे आले आणि सहकुटुंब सहपरिवार आले, एकटे नाही आले. आईसाहेब पार्वती माता सुद्धा आल्या, गणपती बाप्पा सुद्धा आले, नंदी सुद्धा आले, सगळे आले. आणि भगवंतांना विठ्ठल पंढरीश परमात्म्याने ज्यावेळी आदिदेव महादेवांना पाहिलं त्यावेळी इतका आनंद झाला देवांना. आणि दोन मित्र कसे भेटतील, कसे भेटतील, गळा भेट व्हावी. पण पांडुरंगाची ही अवस्था होती की विठ्ठल माझा लेकरवाळा. सगळ्या संतांना जवळ घेतलं होतं देवाने आधी. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, सगळ्यांना जवळ. आणि संत जवळ जातात भगवंतांच्या, लेकरू होऊन जातात. आमची अडचण ती आहे की आम्ही लेकरू व्हायला तयार नाही. आमची अडचण आहे, भगवंतांच्या जवळ जायचं असेल तर लेकरू होऊन जावं लागेल. मी बऱ्याचदा हा दृष्टांत सांगत असते. सकाळची वेळ नैवेद्याचा म्हणजे सणाचा दिवस आहे, समजा स्वयंपाकाचा दिवस आहे, नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे. घरातली जी गृहलक्ष्मी होती ना, गृहिणी, तिने पूर्णपणे तयारी केली. 6 महिन्याचं तिचं लेकरू होतं, ते तिने झोपवलं पाळण्यामध्ये आणि 16व्यामध्ये स्वयंपाक करायला सुरुवात केली. 16 वस्त्र नेसलं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात झाली. 15व्या मिनिटाला ते कार्ट उठलं. हा अनुभव असतो. आता लेकरूबाळ्या अनेकांना अनुभव असतो. 15व्या मिनिटाला ते बाळ उठलं. पण आता ही पंचायत अशी झाली की मी आता 16व्यात आहे, त्या बाळाला घेऊ तरी कसं, नैवेद्याचं काम सुरू आहे. त्याला तसंच रडत ठेवलं. मग शेजारीण एक होती, ती आली, सख्खी होती म्हणून आली बहुतेक. ती आली आणि म्हणाली, अगं कधीच तुझं लेकरू रडतंय, त्याला घे तरी. ती म्हणाली, अगं घ्यायला काहीच नाही, पण माझी समस्या अशी आहे की मी 16व्यात आहे, त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत, मी कसं त्याला घेऊ, माझा स्वयंपाक सुरू आहे, नैवेद्य द्यायचंय भगवंताला. ती म्हणाली, एवढंच आहे ना, तुझी समस्या मी सोडवते. म्हणून त्या लेकराला त्या शेजारणीने घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थी त्याला 16 केला. सगळे कपडे काढले आणि ते लेकरू त्या आईच्या हातामध्ये दिलं. त्या आईने पटकन त्या लेकराला उचलून घेतलं, पटापट मुके घेतले त्याचे. मला सांगायचं एवढंच की आपल्याही अंगावरती मोहाचे, मायेचे, वासनेचे, अहंकाराचे अनेक पट म्हणजे वस्त्र आम्ही चढवून ठेवली. ती वस्त्र जेव्हा आम्ही उतरू तेव्हाची जगाची माय आपल्यालाही उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा, विठू माझा लेकरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी. सगळ्यांना कवेत घेतलं भगवंतांनी, माऊली या अंतःकरणाने. आणि आता आदिदेव भगवान शिव ज्यावेळी समोर आहेत त्यावेळी भगवंतांकडे पाहतायत. देवाला प्रश्न पडला, मी घेऊ कसं, आता यांना जवळ कसं करू, आलिंगन कसं देऊ. म्हणून म्हणाले भगवंता, आता तुम्ही माझ्या इथे बसायचं. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विठ्ठल परमात्म्याची कुठलीही मूर्ती आपण पहा, मूर्ती शास्त्रानुसार योग्य पद्धतीने घडवलेली, त्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग असतं. भगवान शिवांना भगवंत डोक्यावर घेतात. त्यामुळं हरिहरा नाही भेद. असं शैव वैष्णव नव्हे, सगळ्याच परंपरांचा जिथं संगम आहे, समतेचा आणि ममतेचा शाश्वत संदेश देणारं हे पंढरीनाथ नावाचं दैवत, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत संतांनी का समोर ठेवलं? कारण ते सगळ्यांनाच एकत्र घेतं बरं का, सगळ्यांना कवेत घेतं. त्यामुळे असा माझा भगवंत आहे, तो उभा आहे, तो तिष्ठत आहे. आणि त्यांनी त्याच्या गळ्यामध्ये काय घातलंय?
करूया. विठ्ठलीला बोला विठ्ठली उभा विठ्ठली हा पूर्ण ब्रह्म हा पंढरीला विठ्ठली उभा विठ्ठली हा पूर्ण ब्रह्म हा पंढरीला विठ्ठली उभा विठ्ठली हा पूर्ण ब्रह्म हा पंढरीला विठ्ठली उभा विठ्ठली हा मग कसं करणार? खरं सांगू का, अभंग सुटला असं तेव्हाच होतं. श्रीपाद शास्त्री भडाके गुरुजी म्हणायचे, तेव्हा जेव्हा कीर्तन करता करता देह पडला तेव्हाच अभंग सुटला. संतांना काय म्हणायचं हे आपण कोण सांगणार, कोण ठरवणार? श्रोते हो, त्या भावावस्थेमध्ये पोहोचणं कित्येक जन्मांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे म्हणून आपण सगळे इथे आहोत. महाराजांनी भगवंतांचं सगुण रूप दर्शन शास्त्राच्या आधारे आपल्याला अगदी पायापासून दर्शन दिलं. माझा भाव तुझे चरणी असं भगवंतांचं रूप. त्याला पाहिल्यानंतर काय होतं? भाग गेला, क्षीण गेला. हा झाला आनंद. निरतिशय आनंदाची जर प्राप्ती मिळवायची असेल तर पंढरपूरला जावं, पांडुरंगाला डोळे भरून पाहावं, डोळे भरून पाहावं. सगळ्या सुखाचं तिथे गंतव्य, सगळी सुख तिथं ओसंडून वाहतायत. हेची व्हावी माझी असं, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकवून येते हरी. अशी आमची ही वारी घडावी. बघा ना, एकटं चाला बरं. म्हणजे असं आता इथून आपण पंढरपूरला एकटं चालत जायचं कधीतरी. कितीतरी एकादशा गेल्या तरी आपण पोहोचणार नाही. पण सगळ्यांनी मिळून एकत्र जाण्यामध्ये, भजनानंदामध्ये कधी पोहोचतो, कसलाही क्षीण न जाणवता, हा अलौकिक चमत्कार आहे भक्तीच्या वाटेवरचा. हा अलौकिक चमत्कार आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. प्रत्येक जण माऊली आहे. माऊलींनी स्वतःला देऊन टाकलं, प्रत्येकाला स्वतःला देऊन टाकलं. म्हणून असं आहे की आपण एखाद्या आनंदाच्या मुक्कामाची वाट कधीच नाही पाहायची. म्हणजे आम्ही त्या मुक्कामावर पोहोचल्यावर मग आम्ही आनंदी होऊ, मग आम्ही समाधानी होऊ, कधीच नाही. आनंदाच्या मुक्कामाची वाट नाही पाहिजे. ती जी जर्नी आहे ना, त्या जर्नीचं एन्जॉय करायचा किंवा तो आनंद घ्यायचा, प्रवासाचा आनंद घ्यायचा. कारण बरं, कुठल्या प्रवासाचा आनंद मिळेल? संगाचा रंग मनाला लागतो. पंगत चुकली तरी चालेल, पण संगत नाही चुकता कामा, नाही का? पंक्तीला असू दे, चला एक वेळ आपण सहन करू, ऍडजस्ट करू, पण संगत नाही चुकता कामा. त्यामुळे संग तिथं संतांचा लागतो. वैष्णवांची मांदियाळी त्या वाटेवर अवतरते. त्यामुळे अशा संघामध्ये देहाचा क्षीण नाही जाणवत, भगवत कृपा झाल्याची जाणीव होते. महाराज म्हणतात, माझा भगवंत तुळशीहार गळा घासे पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान. मला हे ध्यान आवडतं. महाराज म्हणतात त्याच्या गळ्यामध्ये तुळशीहार अर्पण केले. भगवंताला तुळशी अत्यंत प्रिय आहे. जसं गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय आहे, भगवान शिवांना बेलपत्र प्रिय आहे, तसं पंढरीश पांडुरंगाला तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे. प्रेम केलं भगवंतांनी तुळशीपत्रावरती. म्हणून असं म्हणतात, या देहावरती जाण्याआधी तुळशीपत्र पडावं, म्हणून प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी.
पंढरीची वारी असावी, एकादशीचं व्रत असावं. पण आमच्या निष्ठा इतक्या गुळगुळीत झाल्यात सध्या, म्हणजे निष्ठा ते आता निष्ठा निष्ठा शब्द वापरून वापरून इतका गुळगुळीत झालाय. मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं सांगण्याची वेळ येते, मला माफ करा. निष्ठा हा शब्द संतांनी वापरावा, आम्ही काय वापरणार? आमच्या निष्ठा कमी आहेत म्हणून मग कोरोनामध्ये लोकांनी घातलेल्या माळा काढल्या होत्या. डॉक्टर म्हणले चांगलं तुम्ही खाल्लं पाहिजे, काढले माळा. पण पंढरीच्या वाटेवर माळ घालतात आणि येताना ते तेवढंही नाही राहत, कधी कधी तीही निघून जाते. असं अशी निष्ठा आमची पक्की असली पाहिजे. महाराजांची ती निष्ठा आहे. महाराज म्हणतात माझा भगवंत कसा दिसतो? तुळशीहार गळा कासे पितांबर. भगवंतांचं पितांबर आहे, पिवळ्या रंगाचं वस्त्र भगवंतांनी नेसलंय. जसं पांढरा रंग स्वच्छतेचं प्रतीक आहे, भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे, तसं पितांबर भक्तीचं प्रतीक आहे. भगवंतांनी छान पिवळा रंग परिधान केलाय. तुकोबरायांनी त्याचं दृश्य स्वरूप आपल्या डोळ्यासमोर ठेवलंय. आणि आता दृष्टीपुढे ऐसावची गुरु आहे, ते मागणं सुद्धा मागितलं ना, जो मी तुझं पाहे पांडुरंग, आता समोर असाच राहा, माझ्या डोळ्यासमोरून तू बाजूला होऊ नको. कारण डोळ्यांना सुद्धा संदेश दिलाय, डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा, विठोबाचे मुख. डोळ्यांनी काय पाहावं हेही आम्हाला संतांनी शिकवलं. प्रत्येकाचे छंद आवडी वेगळे आहेत, पण तुकोबराय त्यांची आवड सांगतात, मला निरंतर हेच ध्यान पाहायला आवडतं आणि निरंतर सतत मला याच सहवासात राहायला आवडतं. तुळशीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे छान. मकर कुंडले तळपती श्रमणी कंठी कौस्तुभमणी विराजित. भगवंतांनी मकराकार कुंडल परिधान केली आहेत. मत्स्याकार किरीट आहे भगवंतांचं. मासा का मत्स्य का हो? कारण माशाचं अनन्य भाव माशाचा संतांना व्यक्त करायचंय, भगवंतांना व्यक्त करायचंय. मासा पाण्यात राहिला तरच जगतो, पाण्याशिवाय तो एक क्षणही जगू शकत नाही. तसं महाराजांचा अभंग आहे, जीव जीती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. माशासारखं अनन्य असावं, तो जसा पाण्याशी अनन्य आहे ना. आणि अनन्य या शब्दाचा अर्थच असा आहे, अन्याश्रयाणाम त्याग हा इति अनन्यता. अन्य कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय प्रभूचरणांचा, तिथंच सगळी सुख आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं भगवंतांचं साजरं गोजरं रूप. अहो संतांनी तर वर्णन केलंच, देवाच्या गृहमंत्र्यांनी पण देवाचं असं सुंदर रूप वर्णन केलंय. सहसा असं उदाहरण घडत नाही. म्हणजे जगाने चांगलं म्हटलं तरी तुम्हाला काही कळत नाही, गप्पा हे घरात ऐकावं लागतं नाही का? तिकडे मतदान मिळेल असं नाही. पण देवाच्या आईसाहेब रुक्मिणी मातेने सुद्धा भगवंतांना एक पत्र लिहिलं होतं विवाहाच्या वेळी, की तुम्ही मला येऊन इथून घेऊन जा. ते पत्र भागवतामध्ये 7 श्लोकांचं पत्र आहे. त्यातला पहिला श्लोक आईसाहेब रुक्मिणी माता सांगतात, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंग तापम. देवा तुझे गुण मी फक्त ऐकलेत आणि ऐकून तुझं रूप माझ्या हृदयात साठवलंय. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरै हरतोंग तापम रूपम दृश्यम दृश्यमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशती चित्तम पत्रपम मे. आई साहेबांनी भगवंतांचं रूप गुणवर्णन केले. सुंदर असलेल्या भगवंतांचं रूप त्रिभुवनात सुंदर असावा असा परमेश्वर. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. भगवंतांनी कौस्तुभ मण्याला धारण केले. समुद्र मंथनाच्या वेळी अनेक रत्न बाहेर पडली, त्यातून निघालेलं कौस्तुभ नावाचं ते रत्न भगवंतांनी गळ्यात धारण केलं. आणि विष्णू अवतारामध्ये भगवंतांनी स्वतः गळ्यात धारण केले. याही अवतारात त्याची आठवण म्हणून जुन्या अवताराची देवानी गळ्यात धारण केलेलं असं कौस्तुभ नावाचं रत्न. असं म्हणतात कौस्तुभ नावाचं रत्न हे यशाचं प्रतीक आहे. ते गळ्यामध्ये भगवंतांनी धारण केलं. आणि मग हे सगळं असताना तुकोबराय म्हणतात की असा तो भगवंत आहे ना, की आता ते त्याचं मुख पाहत राहणं ही माझी सगळ्यात मोठी आवड आहे. अभंगाचं शेवटचं तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे तू का म्हणे पाहिना
पाहत राहणं ही माझी आवड आहे. आणि देव भगवंताला तुका म्हणे माझे म्हणतात, माझं म्हणतात. देवाला माझं म्हणणारी माणसं खूप कमी आहेत. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई असं फक्त मीराबाई म्हणतात. हा माझा, तो माझा, सगळं माझं माझं माझं, तसा देवा तूही माझा असं आम्ही म्हणतो. पण फक्त देवच माझा आहे. आणि हेची हा शब्द वापरून चकार वापरला भाषेतला चकार हा निश्चय दर्शवतो. तुम्ही आमच्या घरी या बरं का, आणि तुम्ही आमच्या घरी आलंच पाहिजे, यायचंच. हा जो चकार आहे, महाराज म्हणतात दुसरीकडे सुखच नाही, हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखावळीने. आमच्या देशाला माझं म्हणता आलं पाहिजे, आमच्या राज्याला, आमच्या महाराष्ट्राला माझं म्हणता आलं पाहिजे, आमच्या धर्माला माझं म्हणता आलं पाहिजे.